जय श्री गणेशाय नमः. अविघ्नमस्तु. आई कुलस्वामिनी माते की जय. जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो ताई, मला अनुभव सांगायचा होता. हा सांगा ना. ते कुठून बोलताय? मी ना त्या दिवशीच तुम्हाला फोन केलेला. मी ठाण्यावरनं बोलतेय. बरं, मी माझ्या जॉबचा अनुभव सांगायला फोन केलेला परवाच तुम्हाला. मी 11 गुरुवार केलेले, जॉबचं झालं माझं वगैरे. हा तर ऍक्च्युली ना मला अनुभव असं सांगायचं आहे की मी तुम्हाला बोलली ना की मी माझ्या ऑफिसमध्ये पण सर्वांना सांगायची स्वामींबद्दल अनुभव वगैरे. तर एक मैत्रीण होती माझी ऑफिसमधली. तिने मला काल, म्हणजे मी ऑफिस सोडून झाला 1.5 महिना झाला, तर तिने ना काल मला अचानक फोन केला आणि मला बोलते, अगं म्हणजे ती मला सांगायला लागली, जेव्हा ना तिचं लग्न होऊन 6 महिने झाले, तर ती जेव्हापासून तिचं लग्न झालं ना तेव्हापासून तिला ना असे खूप घाणेरडे स्वप्न, असं मारायचे स्वप्न, मरायचे, असे वेगवेगळे स्वप्न तिला यायचे. खूप भयानक स्वप्न यायची तिला. अरे बापरे. हा तर ती ना युट्यूबला असंच काय 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 बघायला लागली त्याच्या रिगार्डिंग, येतात वगैरे स्वप्न. तर मग ती खूप घाबरायची, घरात पण राहायला घाबरायची. म्हणजे हॉल, बेडरूम, किचन असं त्यांचं घर होतं, तर ती बेडरूममध्ये असेल आणि तिची फॅमिली हॉलमध्ये असेल ना तरी ही घाबरायची घरात. हा तर ती ना एकदा असंच बसलेलं, तर आम्ही बसताना तिचा असं विषय निघाला, तर ती मला सांगायला लागली की अगं मला ना असं असं त्रास होतोय, म्हणजे मी एवढी घाबरते ना की रात्री मी झोपेतून ओरडत उठते किंवा असं रात्री स्वप्न येतात मला, तर मी घाबरते, घरात एकटी राहायला पण घाबरते वगैरे. तर मी तिला बोलली ठीक आहे, म्हटलं तुला ना. मग मी काय केलं, तिला ती एक PDF होती आपली तारक मंत्राची PDF आहे ना, ती मी तिला ना शेअर केली आणि बोलली झोपण्याच्या आधी आहे ना तू ऐकत जा आणि मग झोपत जा म्हटलं. बरोबर. हा तर मग ती ना ते तसंच करायला लागली ती. तर तिला म्हणजे स्वप्न पडणं किंवा ती घाबरायची ना, ते घाबरणं सगळं तिचं बंद झालं. तर तिने ती मला बोलली, अगं सुजाता आता माझं ना माझ्या घरी कोणी नसतं, मी एकटीच असते, पण तरी सुद्धा आहे ना आता मी घाबरत नाहीये, बिनधास्तपणे राहते बोलते. आणि ही गोष्ट मी ती ऑफिसमध्ये सगळ्यांना सांगायला लागली ना की हिने मला असं असं सांगितलं, तर मग त्यानंतर मी घाबरणं वगैरे किंवा स्वप्न येणं बंद झालं मला. तर मग तिला सगळं ऑफिसमध्ये बोलायला लागले, अरे मग तू तिला फोन करून तर सांग की आता तुला त्रास नाही होत म्हणून. हा तर मग तिने मला काल फोन केला, बोलते अगं मी तुला काय सांगू, मी तुझं कसं म्हणजे थँक्यू कसं म्हणू तुला. तो एक मला खूप मोठा अनुभव. आणि चॅनलला शेअर करायला पाहिजे होता. हा पण ती आता कुठे, म्हणजे त्या देवाचं करायला लागली, नाही तर ती देवाचं वगैरे नव्हतीच करत कधी. जेव्हापासून मी तिला सांगितलं ना स्वामींचं, तेव्हापासून मग ती ते आता ऐकते तारक मंत्र वगैरे, असं स्वामींचं नामस्मरण करते. ती बोलते मला काय माहितीच नव्हत्या ह्या गोष्टी असं. पण त्यांना परत एकदा शेअर करायला सांगा. हा मी बोलेन तिला. अनुभव. हा मी बोलेन तिला. आणि अजून एक दुसरा अनुभव म्हणजे ना ताई, माझं ना जॉबच्या एक्सपिरियन्स बेसिसवर मी इकडे लागली ना जॉबला दुसरीकडे. तर आता कसं ग्रॅज्युएशन मॅन्डेटरी, म्हणजे सगळीकडे ग्रॅज्युएशन मागतातच. पण असं झालं की माझं लास्ट इयरचं सर्टिफिकेट आहे ना, मी कुठे ठेवला तो मला भेटतच नव्हता, म्हणजे भेटलाच नाही तो मला लास्ट पर्यंत. तर मी माझा जो म्हणजे कन्सल्टंट थ्रू लागली ना, तर मी त्याला बोलली की माझं जॉबचं तर सगळं झालंय, पण डॉक्युमेंट सबमिट करायला तर माझं लास्ट इयरचं ना लास्ट सर्टिफिकेट भेटत नाहीये. म्हटलं मी काय करू, म्हटलं तर मला काही समजतच नाहीये. आणि स्वामींचं नामस्मरण करतच राहिली. तर मग अजून तर ते बोलले की टेन्शन नको घेऊस. आणि मी माझ्या ना फोनमध्ये फोटो काढून ठेवलेले सर्टिफिकेटचे, पण तो फोन माझ्या भावाला दिला, त्याने खराब केला. तर माझ्याकडे ऑप्शन पण नाही, फोटोज पण नाही. तर आपण कसं गुगल ड्राईव्ह मध्ये येतात ना आपले जुने फोटो ठेवतो. हा तर मी म्हणजे 2-3 दिवस मी तेच गुगल ड्राईव्ह मध्ये सर्च करते, फोटोज मला भेटतच नाही. फोटोज सर्टिफिकेटचे बाकी सगळे भेटले, पण सर्टिफिकेटचे फोटोज नव्हते भेटत. तर मी त्यांना बोलली, मग ते बोलले ठीक आहे तुझ्या 12th बेसिसवर मी करतो, टेन्शन नको घेऊ. मग त्यांनी माझं केलं. पण एक टेन्शन होतं ना की बाबा आता इथे ठीक आहे, इथे झालं, पण पुढे मला जर सर्टिफिकेट लागलं तर मी काय करू, मी टेन्शन मध्ये फुल.
हो. तर मी तुमच्या अनुभव ना, मी खरं सांगू, मी रोज झोपताना 2 तास किंवा रात्रभर पण कधीतरी ऐकत असते तुमचे अनुभव. हा, तर आहे ना, काल मी असाच अनुभव ऐकताना मला ते घोर कष्टम स्तोत्राचं ते नाही का, ते मला ना, हा मी ऐकलं म्हणजे एका अनुभव मध्ये की वस्तू कुठली गोष्ट हरवली तर आपण बरं. हा, तर आहे ना, मला आता मी तेच ऐकत होती, तर मला 5 दिवस पिरियड्स होते, मग त्याच्यामुळे मी माळजप वगैरे काहीच नव्हतं केलं. तर मी ना, माझं नाईट शिफ्ट चालू आहे, तर मी 3:30ला लॉग आउट केलं आणि माझ्या भावाचा टिफिन वगैरे बनवला, आंघोळ वगैरे केली आणि 5 माळ जप केलं, कारण मी रोज एक माळ जप करते ना, तर मी 5 दिवस केलं नाही म्हणून मग मी 5 माळ जप केला. आणि मी रात्री असंच झोपेत विचार केला, जर मी पण स्वामींना संकल्प केला की माझं सर्टिफिकेट भेटू दे, तर मी घोर कष्टम स्तोत्र काय ते आहे, किती वेळा ते बोलायचं, तसं मी केलं तर सकाळी मी उठली आणि मी असंच मोबाईलमध्येच बघून ते वाचलं, फक्त घोर कष्टम स्तोत्र, आणि एकदाच वाचलं ताई. त्यानंतर आहे ना, मी झोपली आणि मोबाईलमध्ये फोटोज बघत असताना ना, माझ्या समोर माझ्या सर्टिफिकेटचे फोटो, आणि मी खरंच मी एवढी शॉक झाली ना, म्हटलं हे फोटो मी 10 दिवस रोज शोधायची, मला एकदाही माझ्या समोर आले नाही. आणि कसं चमत्कार हा की मी एकदाच तो स्तोत्र मी फक्त एकदाच वाचला, ते पण मोबाईल मध्ये, आणि लगेच मला ते फोटोज भेटले. मी एवढी खुश. खूप पॉवर आहे घोर स्तोत्राची. हा, मी म्हणते काय, म्हणजे आता कसं ऍटलीस्ट माझ्याकडे सर्टिफिकेट आहे, तर मी PDF बनवून त्याचे प्रिंट वगैरे काढू शकते ना. हो, बरोबर. हा, तर मी एवढी शॉक्ड, म्हटलं कसं आहे ना, खरं किती छान. मी शेअर करते ताई. चालेल ताई, चला. आणि ताई तुमचे अनुभव खूप छान असतात. चला. आणि अजून एक सांगते छोटंसं, माझ्या भावाला मी एक सांगत होती, एक अनुभव बघता बघता आहे ना, ते नाही का स्वामींचा आवाज, एका कोणीतरी रेकॉर्डिंग टाकलेली स्वामींच्या आवाजाची, तर मी ना माझ्या भावाला रात्री तेच बोलले, अरे हे बघ ना, स्वामींचं म्हटलं आवाजाची रेकॉर्डिंग टाकली, म्हणजे किती म्हणजे खऱ्या गोष्टी आहे त्या. बोलतो, अरे नाही रे, खरं नसतं ते, अशाच काही टाकतं. म्हटलं तू गप्प बस, म्हटलं मी एवढं वर्ष, आता 1.5 वर्ष मी अनुभव बघते, म्हटलं लोकांनी स्वतःच्या तोंडाने अनुभव सांगितलेत, म्हटलं, आणि मला स्वतःला अनुभव आला. माझा हा जॉब आहे तो, म्हटलं कधी मी अपेक्षा नव्हती केली, स्वामी कृपेने मला हा जॉब भेटलाय म्हटलं. तर मला बोलतो, मग माझी आई नाहीये ना, बोलतो मग आपल्या आईला का नाही स्वामींनी वाचवलं. म्हटलं आपल्याला माहितीच नव्हतं ना तेव्हा स्वामींबद्दल काय, नव्हतंच माहिती तेव्हा काय. माहिती असतं आपण पण, आणि कुठलीही गोष्ट स्वामींचं काय म्हणणं आहे की तुम्ही माझी सेवा करा. आपण जर सेवाच नाही केली किंवा काय हेच नाही केलं, तर ते कशाला आपल्याला देणार ना, आपल्याला जे पाहिजे ते. तर बोलतो, मला ना ते स्वप्नात आलेले एकदा, आणि ते मला एकदा बोललेले माझ्या बाजूला बसून का मला तुझं हे करशील का, म्हणजे गुरु करशील का मला तुझा, असं. तर तर मी म्हटलं, मग तेव्हा तू का नाही अनुभव सांगितला ना की स्वप्नात आलेली किंवा काय. आणि ताई त्याला स्वतःला पण एवढे अनुभव आहेत ना, तो अक्कलकोटला गेलेला ना, तर त्याच्या सोबत एक आजोबाबा त्यांना ट्रेनमध्ये भेटलेले, त्यांनी त्यांना शेअर करायला सांगा ताई. नाही, त्याला नाही विश्वास आहे या गोष्टींवर. तो नाही विश्वास ठेवतो, बोलतो काय नसतं असं, पण त्याला खूप अनुभव आहे, तरी सुद्धा तो विश्वास नाही ठेवत आहे. हा, तर ते बाबा आहेत ना, त्यांच्याबरोबर अक्कलकोट पर्यंत होते, आणि अक्कलकोटला गेल्यावर एका झाडाखाली ते बसले, हे लोक आंघोळ करायला गेले ना, तेवढ्यात ते बाबा गायब झाले. तर त्याने ते पण सांगितलेलं आम्हाला की बोलतो साक्षात आमच्यासोबत स्वामी होते, बोलतो. तरी सुद्धा त्याला विश्वास नाही बसत ताई. म्हणजे माझी आई गेली ना तिथून तो देवांचं म्हणजे मानणं कमी केलं त्यांनी. काय नसतं देवदेव, काय नसतं असं त्याचं म्हणणं. पण नाही, अजून त्याला छान छान अनुभव देतील भावाला, तर नक्की शेअर करेल. हा, चालेल. तेच मी हे शेअर करण्यासाठीच फोन केला तुम्हाला. मला असं झालं मी कधी सांगते तुम्हाला. चालेल. चला. श्री स्वामी समर्थ. मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी